महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झालेला आहे आणि त्याच वेळी राज्यातील हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत। हे चित्र अतिशय वेदनादायक आणि संतापजनक आहे मित्रांनो। असला कृषी मंत्री काय कामाचा, याच विषयावरती आज आपण परकड भूमिका मांडणार आहोत आणि सरकारचे कान टोचणार आहोत। सर्वांना सप्रेम जय जिजाऊ। नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल। बांधवांनो, या फेसबुक पेजवरती या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो करा आणि अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, अशी विनंती आपणा सर्वांना या माध्यमातून करतो। मित्रांनो, राज्यातील शेतकरी मरणाच्या उंबरठ्यावर उभा असताना कृषी मंत्री पत्ते खेळत असतील तर अशा मंत्र्यांचा उपयोग तो काय? शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसांदिवस वाढत आहे, शेती उद्ध्वस्त होते आहे, शेत जमीन ओसाड पडते आहे। पावसावर आणि नशिबावर अवलंबून असलेली शेती सरकारच्या दुर्लक्षामुळे मरण मंथाला लागलेली आहे। अशा वेळी शेतकऱ्यांचा वाली असलेला कृषी मंत्री जर ताशांच्या पत्त्यामध्ये गुरफटलेला असेल तर अशा बेजबाबदार नेत्यांचं करायचं काय? निषेध तर झालाच पाहिजे। मित्रांनो, शेती मालाला हमी भावाचा अभाव आहे, घामाला भाव नाही। या देशात सोनं विकत घेण्यासाठी दर ठरतो, गॅस, सिमेंट, पेट्रोलचे दर सरकार ठरवतं, पण शेतकऱ्याच्या घामातून पिकलेलं धान्य कोणत्या भावाने विकायचं त्याला ठरवता येत नाही। हमी भाव हा शब्द आता फक्त जाहिरातीपुरता उरलेला आहे। बाजारात कांदा 2 रुपये किलो, शेतकऱ्याचे उत्पादन खर्चाचाही कव्हर होत नाही। टोमॅटो विक्रीला फक्त 50 पैसे किलोचा भाव मिळतोय मित्रांनो। हरभऱ्याचा, कापसाचा दर उत्पन्नाच्या खर्चापेक्षाही कमी आहे। शेतकरी दिवाळखोरीला लागलाय, दिवाळखोरीला समोर जातोय। दलाल आणि व्यापारी मालामाल होत आहेत। हमी भावाला कायदेशीर हमी नाही तर विम्याचं काय, कर्ज पिकाचं काय, हे सगळं फक्त निवडणुकीच्या आश्वासनापुरतं मर्यादित आहे। खरं तर शेतकऱ्याला हमी भावाचा कायदेशीर अधिकार दिला पाहिजे आणि तो दिल्याशिवाय कोणतीही कृषी नीती फसवी आहे मित्रांनो। शेती कायदे आणि धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे। उपाययोजना काय हव्यात याविषयी थोडक्यात चर्चा करायला हवी। मित्रांनो, हमी भाव कायदेशीर करावा, उत्पादन खर्चाच्या किमान 50% नफा मिळाला पाहिजे। बोगस कंपन्यांवर सरकारनं कठोर कारवाई केली पाहिजे। पंचनामे जे शेतीचे होतात ते पारदर्शकपणे करायला पाहिजेत, बांधावरती जाऊन पंचनामे करायला पाहिजेत। पीक विमा शेतकऱ्याच्या थेट खात्यावरती जमा झाला पाहिजे। कृषी बजेट स्वतंत्र करायला पाहिजे। सरकारने कृषी बजेट एकत्र मिळू नये, भेसमिसळ करू नये। सेंद्रिय शेतीसाठी सबसिडी व प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे। शेतकऱ्यांना पेन्शन योजना शेतकऱ्यांसाठी तात्काळ लागू केली पाहिजे। बांधवांनो, शेतीसाठी केंद्राने आणलेले 3 काळे कायदे मागे घ्यायला भाग पाडलं, कारण संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी त्यांचा विरोध केला। पण आजही अशा प्रकारची धोरणे जिचा शेवट मोठ्या कंपन्यांच्या फायद्यासाठी होतो आणि शेतकऱ्यांच्या मरणावरती धोरण आजही चालू आहेत। कृषी मंत्री म्हणून त्या कायद्याविरोधात लढण्याऐवजी जर ते पत्ते खेळत असतील तर ही शर्मेची गोष्ट नाही का? पीक विमा कंपन्यांचा फायदा, शेतकऱ्यांची फसवणूक होतीये, तरी सुद्धा सरकार मुख गिळून गप्प आहे। पीक विमा योजनेचा उद्देश होता की नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघावं, पण प्रत्यक्षात काय होतंय तरी सरकार मुख गिळून गप्प आहे। विमा कंपन्यांना हजारो कोटींचा फायदा होतोय तरी सरकार मुख गिळून गप्प आहे। शेतकऱ्यांना 4 आण्यांचा मोबदला दिला जातोय तरी सरकार गप्प आहे। पंचनामे चुकीचे, निकष कठोर तरीही सरकार चुप्प आहे। मदतीऐवजी कर्जमाफीची घोषणा आणि कर्जमाफी ही फक्त कागदावरती आणि अपुरी दिली जाते। कृषी मंत्री यावर काही करणार आहेत की अजून एक रमीचा डाव रंगणार आहे? बोगस बी बियाणे आणि कीटकनाशके थेट फसवणूक करतात आहे। शेतकऱ्यांना बाजारात बोगस बियाणे विकली जातात, त्यावर उत्पादन येत नाही। कीटकनाशके चुकीची दिली जातात आणि त्याच्या वापरामुळे संपूर्ण पीक उद्ध्वस्त होतं, करपून जातं। शेतकरी दिवाळखोर होतो, मग तो आत्महत्या करेल नाही तर काय करेल?
कृषी विभाग, कृषी मंत्री, कृषी अधिकारी सगळेच हरामखोर, लाचार गप्प बसतात. कारवाई नाही, नोंद नाही, जबाबदारीची जाणीव नाही. कृषी शिक्षण आणि विस्तार अधिकारी यंत्रणा कुचकामी आहे, हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. कृषी महाविद्यालय आणि विस्तार सेवा केंद्र केवळ कागदावर आहेत. नवीन तंत्रज्ञान, पाण्याचे व्यवस्थापन, आधुनिक शेती या बाबतीत सरकारकडून कोणतेही ठोस प्रशिक्षण दिले जात नाही. शेती आधुनिक झाली पाहिजे, पण यंत्रणाच कुचकामी असेल तर प्रगती कशी काय होणार? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे प्रत्येकाला वाटतंय, पण बांधवांना ही परिस्थिती काळीच पिळपटणारी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्र राज्य असं आहे जिथं दिवसाला सरासरी 5 शेतकरी आत्महत्या करतात. त्याची कारण कुठली ती सरकारनं शोधली पाहिजे. कर्जबाजारीपणा हा सगळ्यात प्रमुख कारण आहे. उत्पन्नातील अनिश्चितता दुसरं कारण आहे. कुटुंबाचा आर्थिक भार तिसरं कारण आहे. विम्याचा लाभ न मिळणं चौथं कारण आहे. शासनाची दृष्टीआड झालेली व्यवस्था 5वं कारण आहे. आणि अशा वेळी कृषी मंत्री मात्र राजकीय मेळावे घेतात, स्वागत समारंभ आणि आता काय तर पत्त्यांचे सामने भरवले जातात. शेतकऱ्यांच्या छातीत वीज कोसळते आणि मंत्र्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. लाज वाटते आम्हाला या कृषी मंत्र्यांची आणि या महाराष्ट्र सरकारची. उपाययोजना काय असाव्यात याविषयी आपण चर्चा करूया. पहिल्यांदा बोगस कंपन्यांवर कठोर कारवाई करा. उत्पादनात दोष असेल तर थेट शिओला अटक करा. पंचनामे पारदर्शक झाले पाहिजे, ते ड्रोनच्या साहाय्याने करा. सॅटेलाइटच्या माध्यमातून 24 तास निरीक्षण ठेवा. पीक विमा थेट शेतकऱ्याच्या खात्यावर बँकेत जमा झाला पाहिजे. दलालीगिरी आणि कंपनीचा हस्तक्षेप थांबला पाहिजे, बिलकुल झाला नाही पाहिजे. शेतीसाठी मूल्य निर्धारण आयोग निर्माण करा. भाव हमीचा कायदेशीर हक्क शेतकऱ्याला द्या. कृषी बजेट स्वतंत्र करा आणि खर्चाचा शेतकऱ्यांना अहवाल द्या. बायो फर्टिलायझर आणि पर्यावरणपूरक शेती प्रोत्साहन दिलं पाहिजे, तसे कॅम्प लावा. शेती उत्पादनावर पेन्शन योजना तात्काळातल्या तात्काळ विमा सरकारनं चालू करा. शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी येते आणि कृषी मंत्री मौन गिळून गप्प बसतात. पीक विम्याचा घोटाळा होतो आणि कृषी मंत्री बेमालूम बोगस कंपन्यांना राजरोज फसवतात आणि कृषी मंत्री अज्ञातवासात असतात. आणि आता पत्ते खेळताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. शर्मेची बाब आहे. शेतकरी प्रश्न विचारतोय, कृषी मंत्री शेतकऱ्यांनी कामाचा आहे का? बिनकामाचा आहे. कृषी मंत्र्यांनी तात्काळ याचं उत्तर द्यावं, नाहीतर आपली खुर्ची खाली करावी. शेतकरी जर देशाचा कणा असेल तर कृषी मंत्री हा त्या कण्याचा रक्षक असायला पाहिजे. पण जर तोच कणा मोडायला निघलाय तर त्या मंत्र्याच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार बिलकुल नाही. तर तात्काळातल्या तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे. हा हक्क आहे आमचा शेतकऱ्यांचा. शेतकऱ्याच्या जीवावर जर देश चालत असेल, ही जर राष्ट्रभावना असेल, तर सरकार आणि कृषी मंत्री कोणासाठी काम करतात हे सुद्धा विचारणं गरजेचं आहे. हमी भाव, विमा, खत, बियाणं, शिक्षण आणि खरी काळजी या सगळ्यांची जबाबदारी कृषी मंत्र्यावर आहे. पण जर तेच हलगर्जीपणा करत असतील तर राजीनामा द्या आणि शेतकऱ्यांच्या मनातील मंत्री पुन्हा एकदा महाराष्ट्राला द्या, अशी विनंती महाराष्ट्र सरकार आणि देवेंद्र फडणवीसांना या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा या विषयावर परखड मत आपण मांडणारच आहोत. पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करायला विसरू नका. एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय भारत मित्रांनो.